अगं मम्मी चल की जरा गावात जाऊन ये. ते शाळेचं साहित्य आणायचं होतं. अरे गाडी पप्पा घेऊन गेलेत तुझी. अगं मग वर्षा द्यायची घेऊन जाऊया. चल. ठीक आहे चल. मम्मी वर्षा द्यायची गाडी आहे ना. मग हे खाली लिंबू मिरच्या का बांधल्यात? अरे अंश, आत्ता एक आपल्याकडे गाड्या आल्यात, पण आधीच्या काळी प्रवास एकतर पायी चालत केला जायचा, नाहीतर मग बैलगाडीने केला जायचा. मग त्यावेळेला हे लिंबू मिरच्या बिबा एक प्रकारे एक सर्वायवल किट म्हणून त्याचा यूज व्हायचा. म्हणजे कसं, हे बघ जाताना आता कितीतरी प्रवासामध्ये चक्कर किंवा अशक्तपणा येऊ शकते, मग लिंबू पाणी घेतल्यानंतर आपल्याला एक एनर्जी ड्रिंक होते. आणि मिरच्या, मग जाताना अंधारात साप विंचू हे जर चावलं तर किरकोळ किड्यांचं विष उतरवण्यासाठी त्या मिरचीचा वापर पण केला जायचा. आणि बिबा बैलांना पायाला किंवा अंगावर कुठे जखमा झाल्या किंवा स्वतःला जाताना कुठली दुखापत झाली तर तो बिबा उगळून त्याच्यावरती लावला जायचा. म्हणजे तात्पुरत्या इलाजासाठी त्याचा वापर केला जायचा. अगं होय, पण आमुष आणि पौर्णिमेलाच का बांधतात? बरोबर. आधीच्या काळी घड्याळ नव्हतं, ठीक आहे. मग आता ते सर्वायवल किट, आता काही गोष्टी आपल्या लक्षात राहतात काय, मग आपण अलार्म लावतोय त्यावेळेला काय करणार होते, मग त्यावेळेला काय करायचे की बाबा ज्यावेळेला अमावस्या आणि पौर्णिमा अशा दोनच गोष्टी त्यांच्या लक्षात राहायच्या. मग त्यावेळेला दर 15 दिवसाच्या अंतराने ते लिंबू खराब होतोय किंवा काय तर ते बदलायचं लक्षात राहू दे म्हणून त्यांनी अमावस्या आणि पौर्णिमा अशा 2 गोष्टी लक्षात ठेवल्या होत्या.